नमस्कार मित्रांनो. आज बऱ्याच दिवसानंतर चालत राहावरती आपण व्हिडिओ टाकतोय. चालत राहाचा मुख्य जो आपला कंटेंट आहे तो मॅनिफेस्टेशन, प्रकटीकरण कसं करायचं यासाठी वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या इंस्टाग्रामवरती आत्तापर्यंत जवळपास 132 लोकांनी ज्ञानेश्वरी घेऊन वाचायला सुरू केलेली आहे. तर काही लोकांनी प्रश्न केला की ज्ञानेश्वरी वाचून मॅनिफेस्टेशन समजतं का, किंवा मॅनिफेस्टेशन करायला जमतं का. हा अतिशय एकदम रास्त प्रश्न आहे मित्रांनो. पण अलीकडच्या काळामध्ये मॅनिफेस्टेशन किंवा या प्रकटीकरणाविषयी खूप सारे गैरसमज लोकांच्यामध्ये पसरलेले आहेत. खास करून मी जर एखादं टेक्निक फॉलो केलं तर माझ्या मनातील इच्छा पूर्ण होते असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण मॅनिफेस्टेशनचा जो थेट संबंध आहे मित्रांनो, ते आपलं मन घडवण्याशी आहे, माइंडसेट घडवण्याशी आहे. त्याच्यासाठी आपण ते टेक्निक वापरत असतो. जर माझं माइंडसेट घडत नसेल, माझं व्यक्तिमत्व सुधारत नसेल, मी चांगल्या सवयी स्वतःला लावून घेत नसेल, तर माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या जर मी करत नसेल तर माझी इच्छा किंवा ते काही माझी जी गोष्ट आहे ती मला साध्य होत नाही. तर मॅनिफेस्टेशन, प्रकटीकरण म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करणं, माइंडसेट घडवणं, मनपरिवर्तन करणं चांगल्या दिशेनं. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं काय होतं मित्रांनो, की आपलं माइंडसेट बदलायला सुरू होतं. कशाच्या माध्यमातून? आत्मविश्वास वाढतो. स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिकतो आपण आणि त्यातून योग्य कृती म्हणजे इन्स्पायर्ड ॲक्शन्स आपण करतो. बऱ्याच जणांचं मॅनिफेस्टेशन अयशस्वी का होतं? कारण आत्मनिरीक्षण करत नाहीत. आत्मविश्वास तर बिलकुल नसतो. आणि कृती कशी करायची, विचारांच्या आधारे कृती कशी करायचं याच्याविषयी काय नसतं, ज्ञान नसतं किंवा माहिती नसते. फक्त टेक्निक वापरून ते गोष्ट साध्य करायला जातात, पण तसं काय होत नसतं. बरोबर. पण ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं असं काय होतं मित्रांनो, प्रकटीकरणासाठी आपण ज्यावेळी मन घडवत असतो त्यावेळी आपले भाव शुद्ध करावे लागतात, विचार शुद्ध करावे लागतात, श्रद्धा निर्माण कराव्या लागतात आपल्या मनामध्ये. तर ज्ञानेश्वरी वाचताना काय होतं मित्रांनो, की आपले विचार शुद्ध व्हायला लागतात, मन निर्मळ व्हायला लागतं, शुद्ध भाव निर्माण होतात. आणि ब्रह्मांडाला काय समजत असतात मित्रांनो? आपल्या भावना. हृदय हे भावनांचं प्रतीक आहे. हृदयातून जी स्पंदनं निर्माण होत असतात भावनांच्या रूपानं, ती ब्रह्मांडाकडे जात असतात आणि ब्रह्मांड हा स्पंदनांसोबत बोलत असतो. मग ज्ञानेश्वरी वाचताना काय होत असतं, की आपल्या मनामध्ये खोलवर सूक्ष्म विचार निर्माण होतात, चांगले भाव निर्माण व्हायला लागतात, भावना निर्माण व्हायला लागतात. थोडक्यात काय आहे मित्रांनो, की आपलं अंतर्मन घडायला सुरू होतं. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं काय होतं, ॲक्च्युली आपण ते श्लोक वाचत असतो किंवा जे विवेचन वाचत असतो त्यातून एक प्रकारचं चिंतन आपण करत असतो वाचताना. आणि त्या चिंतनातून काय होतात, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमधून दैवी विचार निर्माण होतात, तेजस्वी विचार निर्माण होतात, मन प्रसन्न होतं, आत्मविश्वास वाढतो आणि आपलं मन स्थिर व्हायला लागतं, एकाग्र व्हायला लागतं. कशावरती? एखाद्या विशिष्ट विचारांवरती. जी आपल्याला इच्छा प्राप्त करायची आहे, तो जो विचार आहे आपला, जो आपण अंतर्मनामध्ये रुजवलेला आहे, त्याच्यावरती आपलं मन एकाग्र होतं, म्हणजे स्थिर व्हायला लागतं. आणि एकाग्र मनानं ज्यावेळी मी कृती करायला जातो त्यावेळी त्याच्यामध्ये मला यश हे मिळतंच. यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते. तर ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आपला विवेक जागृत होतो मित्रांनो. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, दृष्टिकोन चांगला होतो. हे सर्व जे जीवनमूल्य आहे, दृष्टिकोन, विवेक, विचार, भावना, चांगल्या भावना वगैरे वगैरे, हे सगळं प्रकटीकरणामध्ये लागतं. मग जर ज्ञानेश्वरी वाचून हे जर सर्व माझं होत असेल तर मी का नाही वाचली पाहिजे? हा जो प्रकटीकरणाचा जो मित्रांनो कंटेंट आहे, हे जे सगळं जे काही सांगितलं जातं,
हे आपल्या भगवद्गीतेमधूनच घेतलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं मराठी रूपांतर, बरोबर. ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी जे काही लिहिलेलं आहे त्यातून आपण आपलं मन परिवर्तन घडवून आणू शकतो. माइंडसेट आपण आपलं बदलू शकतो. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं आपल्या मनाला स्थैर्य प्रदान होतं, प्रसन्नता लाभते. ह्या सर्व गोष्टी मॅनिफेस्टेशनसाठी गरजेच्या आहेत मित्रांनो. आणि महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं ब्रह्मांडाची रहस्य आपल्याला समजतात. ब्रह्मांड कसं काम करतो ते आपल्याला समजतं. ज्ञानेश्वरी फक्त आपल्याला विचार करायला शिकवत नाही मित्रांनो, विचारांपासून योग्य कृतीपर्यंतचा प्रवास घडवून आणते. म्हणजे विचार तर कसा चांगला करायचाच हेच तर आपल्याला समजतंच, पण योग्य कृती कशी करायची हे सुद्धा समजतं. अर्जुन ज्यावेळी युद्धाला उभा राहिला त्यावेळी तो गांगारून गेला. त्याच्या मनाला, हृदयाला मोहमायेचा दंश झाला. आप्तस्वकीयांबद्दल माया उफाळून आली आणि त्यातून त्याचा क्षत्रिय धर्म तो विसरला. अशा वेळी श्रीकृष्णानं त्याचं मन परिवर्तन केलं, युद्धासाठी तयार केलं. तर आज मी ज्यावेळी कृती करायला जातोय प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यावेळी मीही गांगारलेला असतोय. काय करायचं समजत नाही, माझं मन एकाग्र नसतं. मग जर श्रीकृष्णानं उपदेश केलेली ही गीता मराठीमध्ये ज्ञानेश्वरी मी जर वाचली तर कृती करताना मला त्याचा फायदा होणार नाही का मित्रांनो? होणार ना. म्हणून ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर भाव तर चांगले होतातच, चित्त शुद्ध होतंच, विचार तर चांगले होतातच, पण कृती करण्यापर्यंतचा प्रवास घडतो. कृती कशी करायची जीवनामध्ये, इन्स्पायर्ड ॲक्शन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला समजतं. प्रकटीकरण करण्यासाठी जे उत्तम मन लागतं मित्रांनो, मॅनिफेस्टेशन करण्यासाठी उत्तम मन जे लागतं ते ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं घडतं. असा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. आत्ताच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं, माइंडसेट चेंज करा, माइंडसेट घडवावा लागतो, तर ते ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं सुद्धा घडतं मित्रांनो. ज्ञानेश्वरी वाचताना आपले जे पूर्वीचे अनुभव आहेत त्यात आपण काय चुकलो, कुठं चुकलो, आपल्या भावना कशा चुकीच्या होत्या, विचार आपण कसा चुकीचा केला हे आपल्याला समजायला लागतं. न कळत ज्ञानेश्वरी वाचताना जे चिंतन घडत असतं त्यातून न कळत आपण आपल्या विचारांचं, भावनांचं रिप्रोग्रॅमिंग करायला लागतो. त्यालाच तर म्हणतात माइंडसेट रिप्रोग्रॅमिंग किंवा मनाचं रिप्रोग्रॅमिंग, माइंड रिप्रोग्रॅमिंग म्हणतात. ते ज्ञानेश्वरी वाचताना घडतं. मनाचं रिप्रोग्रॅमिंग म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, ज्या भावना असतात त्या योग्य पद्धतीने निर्माण होणं आणि त्यातून विचार करायला शिकणं आणि कृतीपर्यंत जाणं. मुळात जर भावनाच माझ्या चुकीच्या असतील तर विचारही त्या पद्धतीनंच होणार आणि कृतीही त्या पद्धतीनं घडणार. म्हणून ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे हा काय शॉर्टकट नाही आहे मित्रांनो मॅनिफेस्टेशनचा. मनाला योग्य दिशा देणं आणि जीवनाकडं अर्थपूर्ण नजरेनं पाहणं हे आपल्याला ज्ञानेश्वरीमुळं समजतं. ज्ञानेश्वरीमुळं आपल्याला याचा अनुभव यायला लागतो. म्हणून एका अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती आहे का? कोण जाणे कैशी परी पुढे उरी ठेविता, असा एक अभंग आहे. म्हणजे उतार वयामध्ये मी जर अध्यात्माचं वाचन करायला लागलो, अध्यात्म समजून घ्यायला लागलो आणि त्यातून जे काही मला गोष्टी समजलेल्या आहेत, त्यातून जे माझं मन घडलेलं आहे, त्या मनाचा वापर करून मी जीवनामध्ये अजून काय करणार, कारण माझ्याकडे आता वय शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर हे जे ज्ञानेश्वरी आहे मित्रांनो, हे जे काही आध्यात्मिक ग्रंथ आहेत ते तरुण वयामध्ये वाचले पाहिजेत. त्यातून आपलं एक चांगलं मन घडेल आणि त्या नवीन घडलेल्या मनातून आपण आपल्या जीवनामध्ये ज्या काही अपेक्षित गोष्टी आहेत, जे काही आपल्याला अचीव करायचं आहे, त्याच्यासाठी लागणारं मन आपण घडवू शकतो. तसं पाहिलं तर हे आध्यात्मिक ग्रंथ आहेत, पण त्यातून सुद्धा आपण एक चांगलं मन आपण स्वतःचं घडवू शकतो. आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल, प्राप्त करायची असेल, तर त्यासाठी सर्वोत्तम मन घडवावं लागतं, आपलं व्यक्तिमत्व घडवावं लागतं. तर हे सर्व माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार आपण जर ज्ञानेश्वरी वाचली तर मॅनिफेस्टेशन, प्रकटीकरण करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यासाठी लागणारं मन ते आपण घडवू शकतो. आणि त्यालाच मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलेलं आहे, माणूस अभ्यासानं मोठा होतो. धन्यवाद.